चांगली नावं शोधत जा ना. बघा जा आपल्या नावाचा इतिहास, बघा जा किती मोठी नावं आहेत आपल्या या संस्कृतीमध्ये दिलेली गोडशी नावं. बघत जा बघत जा बघत जा. तोयपती, त्याला पुन्हा एक नाव आहे तोयपती. तोय म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक. अजून पुन्हा नाव आहेत, शिकू जा. तुम्हाला कारण सांगू का, तुम्ही श्रोते जितके हुशार होतील का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. आणि तुम्ही काही ध्यानात नाही ठेवलं की मग आमचे यालाची बेलाला शिमग्याच्या त्यालाला बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. हे असत मग आमचं काम. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं काय नसतं. तुम्ही असा हुशार म्हणून आमची तुम्ही हुशार माणसं पुढं बसले की आमचा कष्टावाला झाला पाहिजे, घामाने भीती वाटली पाहिजे बोलताना. हो मग आमची लोक माणसाला मग भीती वाटते. श्रोते सात्विक असले हुशार असले की बाळ्या पायबर पुराण पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, भीती वाटत नसती मग चांगला. आणि पुराणाचाही समाजालाही त्याचा लाभ होत असतो, हुशार होत असतो. शिक्षक जितके वागण्यात कडक तितका विद्यार्थी हुशार. चुका करण्यात शिक्षक कडक नसा. बाळ्या अनबरच चुना. मग गुरुजी जर विद्यार्थ्याला चुना सांगत असतील तर विद्यार्थी गांजा वडायला भेटत नाही. आपले गुरुजी तंबाखू खातात तर विद्यार्थ्यांना का नाही गांजा वडावं. कडकपणा असला पाहिजे, दर्जा असला पाहिजे कोण्या गोष्टीतला. हे बा आपण आपला दर्जा सांभाळायचा. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर घेतला पाहिजे. आता घेऊ नका, आता ऊन लागतच नाही तुम्हाला, घेऊ नका, नका घेत जाऊ. काही गरज नाही. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, घेत जाऊ नका पदर. आणि माझं एक मत आहे, पदराचे पैसे पण पप्याच्या बापाला बुडी जाऊ नका. जिला पदर घ्यावं वाटत नाही का तिनं नवऱ्याला सांगायचं पदराचे पैसे खर्चू नका. मग अशा 5-25 बाया एका जागेवर आल्या आणि त्यानं मिटिंग घेतली. म्हणले आपल्याला इथून पुढं काय पदर घ्यायचे नाही. मग त्याचे नवरे काय तुमच्याकडं बोरी असेल, परभणी असेल, जिंतूर असेल, इकडं शेलू असेल, बाजाराला गेले आणि ते 25 जण दुकानदाराला म्हणले पदर फाडून द्या. तर दुकानदार म्हणले साडीची की अर्धी किंमत पदरातच आहे, तिला जर लय असतो ना. मग ते म्हणले काय हरकत नाही, 15,000ची साडी येणं 7,500 देतो आणि 7,500 वजा. ते म्हणले हो पदर कोणी बी घेतंय, त्याला मोरण तेन कोंदणन रेशमाची बुट्ट्यान पुन्हा चांदीचा जरण. ते म्हणले कापून घ्या. घेतले दुकानदारानं कापून. पण ते मायासारखं खोडील होतं दुकानदार. ते म्हणला बरं हे साड्याचे पदर कापून नेणारे तुम्ही 25 मला पहिलेच दिसले, तुमच्या बायकाला पदर नाही घ्यायचे का. ते म्हणलं आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं त्या पदर घ्यायचे नाही. माझ्या माईनो कशासाठी सप्ते येतं, कशासाठी सप्ते येत. 2 गोष्टीची नीतिमूल्य सांगितलं. देवानं कोटीनं पैसे द्यावा पण पैसे झाकलेले असावा, आतल्या खिशात असावा. डायरीच्या पुढून नको ठेवू सोमळ्या. दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसल्यावर डायरी उसळली, गेल्या नोटा इचकून आणि रिकामच आलं थोत्तर घेऊन, रिकामी थैली घेऊन. पैसे झाकलेले असावा आणि माझ्या पवित्र भारत देशातल्या स्त्रीचं सगळं अंग झाकलेली स्त्री असावा. हा पुराणाचा सिद्धांत आहे. माझ्या माईनो तुम्हाला फार मोठं केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. राग येऊ देऊ नका गिरगावच्या बाळ्याचा. गोपीचंदाच्या पत्न्या झोपीतून उठल्यावर पदराला हात लाईत होत्या हो, म्हणून त्याच्यामुळं तुमची किंमत वाढली. सीतेच्या पुढे अंगठी टाकली होती तर पैठणचे मालक म्हणते अंगठीनं तिनं अंगठीत सोनं नाही पाहिलं, अंगठीत राम पाहिले. आणि अंगठीत कारण रामाचा स्पर्श झालता अंगठीला, पतीचा स्पर्श झालेली अंगठी, म्हणून ती अंगठी नसून आपले पतीच आहेत. आणि म्हणून त्या अंगठीकडे बघत असताना राम समजिलं आणि हात पदराला गेला. तेचा आचळू सरसावला. होय बघा बापू घरी गेला होतो तुम्ही, होय बघा. एखादं सांगितलं हे संग राहून मग हिचकिते हे कशातलं मोठा ताण झालाय, मग त्याला सांगावं लागतं अमक्या ठिकाणी बघा. तर ते मानते, ते मोठ्या लोकांसोबत राहिले ना, भोले बाबा असतील, बंडा तात्या असतील, अशा मोठ्या निष्ठावंत वारकऱ्यासोबत राहिलेली माणसं शक्यतो कळाल्याशिवाय त्याचं समाधान नसतं. विठाला सर्वांग झाकलेला असावा.
शास्त्राचा सिद्धांत आहे. असो काय सांगू लागलो. समुद्राला विनंती केली, सागराला, हे अपानपती. असंच तर होतं मग तुमचं, गुंगून जाता तुम्ही. असं नाही गुंगायला पाहिजे. तुम्ही गुंगले की आमचं साथ. मुंग्या गुराळावर गेल्या बरं का, एका एका मुंगीने बरं का पायली गहू आणले बरं का. मग काय दुसऱ्या दिवशी बायका तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, गहू बरं का, तांदळाचे टोपले बरं का, गिरगावकराला 80 थैल्या भरल्या बरं का भागवताच्या. एक बाई म्हणली, बाई मुंग्या गुराळावर गेल्या, पण एवढे मोठे तांदूळ जमले पुढं काय. लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं, मुंगीनं 5-5 किलो गुळाचं ढेकूळ आणलं बरं का. एवढं आणीत असतात का. पण पूजेच्या दिवशी एक बाई म्हणली, बाई इतक्या मालाचं काय केलं बरं का. लगेच भागवतकारानं सांगितलं, हे सगळं टेम्पोत टाकलं गिरगावला नेलं बरं का. ती बाई म्हणली, माय मेल्यानं हे भागवताच्या बाहेरच सांगितलं, तिला उशिरा कळालं. असं होतं ते गुंगल्या, असं नाही गुंगायचं. गुंगलं की होतं. कधी कधी आमचे बी लय गुंगे आहेत ना. हो, आमच्या मित्र म्हणला, मग भागवत ऐकायला मी गेलो. सकाळचा काला झाला आणि त्याच रस्त्याला भागवत होतो तर गेला ऐकायला. त्याचे आमचे पकरू महाराजच सोबत होते. म्हणले चला ऐक, चला म्हणले. म्हणलं ऐकू द्या ना, मित्र आहे माझा, भागवत सांगायला ऐकू द्या. गेलो तर मग मला पाहिल्याबरोबर वरी या म्हणलं. वरी नाही बसतो माणसातच, वरी बसू पिना पाडाय मग म्हणलं, आता बसतो खालीच. मस्त मग त्या दिवशी चरित्र होतं सुदामदेवाचं. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का, आणि काय त्या सुदामदेवाची फजिती होती बरं का. आणि काय सुदामदेवावर पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले बरं का. आणि गाव सोन्याचं दिलं बरं का. तितक्यात लाईन आली, स्टूरवर टेकलेला पंखा सुरू झाला, त्याच्या वहीचं पान पालथं झालं. आणि लगेच ते म्हणले, आजा मेळाची पत्नी आजा मेळाला सोडून गेली बरं का. मी म्हणलं, सुमळ्या मार तू काय रे लोकायला असं भागवत सांगू. अशा वह्या घेऊन भागवत सांगितल्या मरतील ना पुढचे. विठाला विठाला ऐके आपांपती तुझ मिरे मिरे करीतो विनंती. एकदा मारुती राय सुद्धा म्हणले होते बरं असं, रस्ता देण्यासाठी द्यायला नाही समुद्राने. आज समुद्राला विनंती केली, तुमच्यातला राक्षस बाहेर काढा. समुद्र म्हणला अद्याप नाही, उलट भरता आलं, राक्षस जास्त झाकला. कारण याला प्रभू रामचंद्राचा राग होता. ते म्हणला, माझी पोरगी आहे ना हरपिली ना. सीता कोणाची पोरगी होती? समुद्राची. मग माझी पोरगी ज्याला सांभाळता येत नाही त्या जावायला सासराचे आपाजी तुका. हा तर सिद्धांत ऐक नाही, कळतो की नाही तुम्हाला? कळतो. त्या सासऱ्याला कोणी विचारायला लागले, त्या जावायला कोणी विचारायला, जावा सासरा कसा विचारेल त्याला. प्रभू रामचंद्र म्हणले, ठीक आहे, नवल सांगतोय उदाहरण क्रमांक 2. आणि मग प्रभू रामचंद्र एका साधूकडे गेले. त्या साधूचं नाव होतं महर्षी अगस्ती. आणि अगस्तीला सांगितलं, एक राक्षस नालायक समुद्रात बसलाय, ताण घेऊ नका, तिथूनच हात खुपशिला. हे मोबाईल हीच काय, तू इतकं बसला तरी तुला धन्यवाद देतो. इकडे हे कुणी अगं आला असेल ना पाहिजे ना बापू, ये कुणी ये माय ये इकडे उभा राहा. ये विडाला विढाला विढाला. बरे असे काय काय बारकाल लेकरं आरतीला जातेत, असे पुढं बसतेत आणि त्याचे बाप तिकडं गांजा उडीतेत. असे काय कायचे भंगिरे बाप आहेत ना, पोरामुळेच काय काय बापायचं चाललंय. विठाला विठाला विठाला. हे लेकरं चांगले होणं काळाची गरज आहे. हे जर चांगले झाले ना तर उद्या परमार्थ टिकन. त्याच्यामुळे लेकरं चांगले व्हावा. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या माईनं बाप तर कोणीकडे उपरनं झटकिलं की सुटतो मुंगळ्यावानी. मुंग्या जरा शिस्तीत चलत्यात. मुंगळ्यापेक्षा मुंग्याची रांग सरळ असते. अजून बी ध्यानात ठेवा. बसताना पण कशा बसल्यात मुंग्या.
मी यायला नाही म्हणायलो, मुंग्यायला म्हणायलो. म्हणून लेकरावर संस्कार करायची ताकद जास्त बायकात असते. लेकरं घडवायची ताकद तुमच्यात आहे माझ्या माईनो. म्हणून तुम्ही चांगली लेकरं घडवा. छत्रपती शिवाजी महाराजांना आईनं घडवलं, महाराणा प्रतापांना आईनं घडवलं, देवी अहिल्याबाई होळकरांना तिच्या आईनं घडवलं त्या माऊलीनं. म्हणून या भारतातले सगळे ज्योतिर्लिंग तिनं डबल बांधले. अशी मातोश्री जन्माला आली देवी अहिल्याबाई होळकर. ही तुमच्यातल्याच एका माऊलीच्या पोटी जन्माला आली. ती माऊली झाशीची राणी, ढाल छातीशी पुत्र पाठीची कमरेला तलवार, एक तुमच्यातलीच माऊली होती माझ्या माईनो. अशा पवित्र शुरांना, सात्विकांना जन्म देणारं रत्न तुम्ही आहात. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. मारुती रायाला पोटात ठेवणाऱ्या तुम्हीच, अंजनी माता शुकाचार्यांना पोटात ठेवणाऱ्या तुम्हीच. काय काय ताकद महाराज माय. म्हणून लेकरांना संस्कार करत जा. हे काम हाती. हे बा फुलं सगळ्यात झाडायचे लांबून चांगले दिसते. फुलं कोण आहे? बेसरामाचं फुल पण मस्त दिसतं, पण चोळलं तोंडाला लावलं की थुत्तर सुजत. धोत्र्याचे फुलं पण असे पांढरे शिपीत दिसते. असे मस्त चोळावा आणि डोळ्याच्या कोरा खाजवा. अशा उतूच्या त्यात कोरा हो गया. हो, आणि तेच गुलाबाचं फुल घेतलं ना, असं चोळलं आणि त्याचं पाणी जर डोळ्याला लावले तर ऊन लागलेलं संपून जाते. काय फुलात ताकद आहे. मग कसे फुलं आवडत आहेत तुम्हाला? धोत्र्याचे, बेसरामाचे का गुलाबाचे? हा, गुलाबाच्या फुलासारखे लेकर करा. सुमनवाणी शुद्धमती विठाला विठा. अगस्तीने एका घोटात समुद्र पिऊन टाकला. एकाच मने माझा पिता जयाने प्रासिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी म्हणते, लक्ष्मीचा बाप, लक्ष्मीचा पिता समुद्र आहे. एका घोटात मथऱ्यान पिऊन टाकला. उघड पाड सोडीला चंद्राकृती बाण आणि संदेशी वाजिलं त्याला. मारलं ते राक्षस. समुद्रात लपून बसलो होतं भडवं. ऋषीमुनींना त्रास देऊ लागलं, योग्यांना त्रास देऊ लागलं, तप्यांना त्रास देऊ लागलं, सिद्धांना त्रास देऊ लागलं, नामधारकांना त्रास देऊ लागलं, यज्ञ करणाऱ्यांना त्रास देऊ लागलं. पण हे अगस्तीच्या मदतीनं पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात मारलं. आता ते काही पाकिट घेत नव्हते महाराज. अगस्ती महाराज पाकिट घेत नव्हते ना. मग कसा उपकार फेडायचा? म्हणून जेवायला बोलिलं घरी, जेवायला. आणि जेवायला बोलिलं काय स्वयंपाक? तळील्या वरिल्या एकची पकवानने. ती का गावरान भेंडराच्या सोल्याची आमटी केली असन का तुरीच्या शेंगाचं खळबट केलं असन? काय स्वयंपाक केला असेल सांगा ना तुम्ही. कौशल्य मातेने स्वयंपाक केला. आणि महर्षी अगस्ती जेवायला बसले. पाणी फिरवायला पाणीच दिलं नाही. विचारलं प्रभू पाणी? ऐका म्हणे मालक, तुम्ही एका घोटात एक समुद्र प्याला. समुद्र किती आहेत? 7. आणि 7 समुद्र प्याल्यावर तुमची तहान 7च घोट आहेत. आणि मग 7 घोटात तुमची तहान जाती का? म्हणून मी बंदिस्त आहे. बोलीला वाल्मिक. मग या अवतारात मला दुसरं पाणी द्यायची माझी ताकद नाही असं वाल्मिकानं लिहिले. तसं मला वागावं लागतंय. तुम्ही या अवतारात जेवण करा आणि पुढच्या अवतारात पाणी पाचतो. म्हणून 7व्या अवतारात जीव घातलं, पाणी दिलं नाही, नवल नाही, कवडीचं नवल नाही. म्हाताराला लाड होतं. ते म्हातारं का मंदिरात पते खेळणार होतं का? मंदिरात तांबाखू खाऊन थुकणार होतं का? ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरीकी मोडणार होतं? काही काय म्हाताऱ्या लय नात. बापा बापा बापा. गावात सतरंजा जमा केल्या, गाद्या जमा केल्या. आता कोणाची ते सोयरीका असल्या इतक्या गाद्या नसतात ना. मग त्या गाद्या जमा केल्या, सतरंजा जमा केल्या, बेडशीट जमा केले, तके जमा केले. विचारलं काय रे? ते म्हातारं संडासचं डबकं हातात, काठी गिठी. काय रे काय? काय नाही म्हणे, अमक्याच्या पोराला पाहुणे पाहिले याचे तर, आणि त्याचं अंधारात जमलेले. आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणारे. बर 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 बर. ते पोरीला हो ते काय असेल ते. बर बर काय हुंडा द्यायला रे? 35 लाख आले तुम्ही. यानं मागितले होते का? नाही नाही, त्याने मनन दिले. आणि 40 तोळे सोनं दिले. बाबा बाबा बाबा.
म्हाताऱ्याची कायमची संडास गेली. आणि गावात जिकून गाड्या येतात का? आपल्याकडून लाल मातीला येतात ना फकरू महाराज वरून. तुम्हाला माहिती आहे ना रामजी काळे महाराज माहिती आहे तुम्हाला. करोलीकर तुमची तर सासरवाडीची तुम्हाला माहीत असं हाय उतारते असं. लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन आणि तिकून गाड्या आल्या. राम राम डबं पडलं खाली. असे दोन्ही हात केले होते पडन खाली. म्हणले राम 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 राम. काय कुठं काय नाही म्हणले गमथडीचे आहेत आम्ही. बर 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 काय काय बर. याच्यात पोरीचा बाप कोणता आहे? तर ते पोरीचा बाप जीपच्या मागं फालक्यावर बसलेलं होतं. आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिनमध्ये तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या करणार ते तिकडं पुढं कॅबिनमध्ये. आणि ते पोरीचं बाप मागं होतं फालक्यावर बसलेलं जीपच्या. जागा नव्हती चट भावकी कोचली मधात आणि ते तिथं बसलेलं होतं. बर 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 पोरीचे बाप तुम्ही आहेत का? चुलता हे बर बर. काय हुंडा द्याला? काही नाही म्हणले आम्हाला पाहुण्याने मागितलं नाही. तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत. आम्ही मनानच 35 लाख देऊ. कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना. कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे. हो. आणि मग म्हणले हे 35 लाख द्याला आणि 40 तोळे सोनं देऊ. पोरग एकटंच हे जमीन लय मठी आहे. आणि पोरीला पोरगच समजित होत. हे पोरग झालं असतं तर जमिनीचे 2 तुकडे झाले असते. मग काय त्याच्यामुळे 30-35 लाख हुंडा द्याला आणि 40 तोळे सोनं दिलं. तर हे म्हणलं काय पाहून दिलं बाबा. ते म्हणले काय म्हणजे हा आपण कशाला बोलावं देवाला डोळ्यान माणसं आंधळे. गेल्यांची पा वापस गेल्याची पा वापस. असे काही सोयरीक मोडे पण डंगर हो यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका. माणसांनी नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांधून. असे काय पते खेळतील गुटखे खातील तंबाखू खातील. हो काय कोणाला त्रास देतील. काय येड्यावानी काम. शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्या मथाऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल मग काढवतं पदरायचं. सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असेल तर सासऱ्यानं बैठकीत मुकाट्या मेलं पाहिजे. तर सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही. तरी सासरा ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शकतो. हिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्यान ठोकली पाहिजे. हातोड्यान ठोकली पाहिजे. भंगिऱ्या कुठला हा ती तुया पुढून जाताना पदर पडू देत नाही. भाकरी करताना चुलीला पाय लावी तू हाणायला पाहिजे तुला बेताच्या काठीनं. विठाला आचारसंहिता आहे. मर्यादा सांभाळली पाहिजे. आपण ते पोरायहून चाललो होतो तंबाखूचं घरानं जाऊ द्या. घरी जेवायला बोलिलं म्हणले पुढच्या अवतारात पाणी पाहिजे. मथारले आगाव होतं ते. अहो ते काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती. ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट आहे. काय योग्यता असेल या लोकांची. त्या अगस्तीच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता. मुठीत जाऊच द्यायला नव्हता. मथार उठून आंघोळ करून संध्या उचतर. इतकी ताकद पत्नीत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. या म्हाताऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडला होता. 9 बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या. आणि काय ते म्हातार पा बरं म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे. काय काळजीच करू नका. नवला आता ऐका. आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यावर राजाला राग आला. तो राजा म्हणजे इंद्र. त्याच्या एकट्याच्याच गाडीला 222 दिवे होते. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असते? 1. त्याच्या एकट्याच्या गाडीला 222 दिवे. केवढा मोठा मंत्री. त्याला कमी राग आला असेल का? आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पाडा अवकाळी पाऊस. आपल्याकडे गारा नाही पाड्या आहे का नाही. आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची. आपण जगताप काकाकडे गेलो बापू तर नैताळ्यापासून निफाड तर 18 ते 19 किलोमीटर पर्यंत द्राक्षाला पान राहिलं नाही. एका शेतकऱ्याचं 20, 25, 40 1 कोटी रुपयाचं नुकसान. लाख रुपयाचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान. किती शेतकऱ्याचं नुकसान बघा ना. त्या गारा पडल्यावर किती नुकसान. हो आळंदीच्या वारीला उद्या जा.
आपल्याला वारीपुरत्या तुरी दिल्यात देवानं. हो, कालचा पाऊस नसता पडला ना, नसत्या कडकाण्यानं अडकाण्या. पप्याची माय भरडू भरडून तुरीच्या डाळीला तेल लावू लावू बेजार, तरी त्या तुरीचे थुत्र असे छिद्र पडलेलेच. त्याला अडकाण्या म्हणते आहे का नाही? मी काय बाई नाही, पण मला कळतं ना, मला वाचवायचा ना देन, मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्याच्याकरता मला कळतंय. सारं कळकच झालं तुरीत. तो बऱ्यापैकी अशा बोक्यावानी तुरी होणार आहेत आता. त्याच्यातल्या दोन्ही टोपले इकून जाणं आळंदीला. काय होतं, एक माणूस पाठवा ज्ञानोबरायच्या दर्शनाला. आपल्याला चांगला पाऊस पाडाय, नाही तर आपल्या ज्वाऱ्या येत नव्हत्या, आपल्याला काय नव्हतं, आपल्या गव्हाचा मेळ नव्हता वाचून. गव्हाचं पाणी बरोबर 3 आठवड्यापुरतं धकिलं मालकानं. कशावर दाखवायचं होतं? कृपा आहे आपल्यावर, कृपा. अवकाळी पाऊस पाडा, सगळं मातीत जाते. अब्जावधी रुपयाचे कांदे मातीत गेले काही काही शेतकऱ्याचे. मला वाटतंय ज्या शेतकऱ्याचं खरं नुकसान झालं, आदरणीय, विद्यमान, पवित्र, सात्विक, सदाचारी, कुशल, कर्तव्यदक्ष अशा विद्यमान सरकारने ज्यांचं शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी निधी द्यावा अशी पवित्र सरकारला गिरगावकरांची हात जोडून विनंती. कारण शेतकरी राजा लय गरीब राजा असतो. ज्याचं दुकान उघड्याव त्याचं नाव शेतकरी राजा, ज्याचं दुकान झाकलेलं नाही, उघडं दुकान, त्याचं नाव शेतकरी राजा. त्या गारीहून सांगतोय. परमार्थी नावाचा वरून पाठीला आणि रसल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळवो, नखी धरी लागे रे निर्भय लोकपाळ, अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा, राये रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव के सुता. जायचं कीर्तनकार रस्त्यानं चाललाय. नाही तर मग काय, कानी झालेली गाडी बैल रस्त्यानं चाकपवळीहून काय प्रमाण मुद्दे शोध पाहिजे. असंच कृष्णाचं चरित्र सांगू लागलो. ते एकदा भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले. तर मग विचारलं, कृष्णा काहून वापस आला असतं? काय म्हणले, गोपी घरीच नव्हती. तर लगेच म्हणला, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी लगेच म्हणलं, हो हो, फोन नव्हता का गवळणीला? तर फोन लावून जाचन सुमळ्या. काही प्रमाण नसले पाहिजे, असे प्रमाण असावा. वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे, कोटीची नोटे विठाला विठाला. राग आला आणि इंद्रानं हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पाऊस पाडा, शिळावर शल्या धारी एवढा पाऊस पाडा. आणि मग गवळ्यानं सांगितलं, कन्हैया आपण मरतो, काय काळजी करू नका, लावा काठ्या. आणि मग येणे गिरी गोवर्धन उचलिला, नखी धरीला गिरी धरलं. आणि पाऊस सुरू झाला. पाणी किती वाहत असेल माहिती आहे? 14 समुद्र इतकं. समुद्र किती येतं? 7. 14 समुद्रा इतकं पाणी वाहतंय. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे सूरज खेडकर. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. आणि भगवंतान शेषाला सांगितलं, बाकी सरपायला सांगितलं, वासुकीला सांगितलं, व्याळाला सांगितलं, ददोंशुकाला सांगितलं, हे लवकर कोणीतरी या. त्याच्यातला एक जण आला आणि त्याचं आळं केलं आणि सगळं पाणी एका जागेवर घेतलं. 7 दिवस आणि 7 रात्र पाणी चाललंय. 14 समुद्रा इतकं. मागच्या अवतारातलं कर्ज होतं. महात्म्याला बोलिलं, गुरुवारी अगस्ती या, पाण्याची सोय झाली. आणि मग अगस्तीनं तोंड लावलं. 7 रात्र 7 दिवस पाणी पिलं, पोट भरलं आणि चुटकी वाजली. इंद्राला सांगितलं, इंद्रा वळवळ करू नको, तो वर्षभर जरी पाऊस पाडला तर हे भिजत नाही.
तू याच्या नको नादी लागू. मग इंद्र खाली आला आणि कामधेनू नावाची गाय आणली. देवावर कामधेनू गायीच्या दुधाचा 2दा अभिषेक केला. एकदा ब्रह्मदेवाने केला आणि एकदा इंद्रानं केला. म्हणून देवाला गोविंद नाव पडलं. कल्पना करा, 7व्या अवतारात ज्या साधूनं काम केलं त्याला जेव घातलं हो, पण पाणी नाही पाजलं. आणि हे पाणी पुढच्या अवतारात अवकाळी पाऊस